students, welcome back to Chate Group of Education. In previous video, we have discussed a corollary and the example based on the test for parallel lines. I hope you have completed your daily task. Now we will discuss our next example. Observe this figure. Ray BA is parallel to ray DE. Angle C is equals to 50 degree, angle D is equals to 100 degree, and we have to find angle ABC. Angle ABC आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, इथं ऑब्झर्व करा डायग्राम. रे BA is parallel to ray DE and C is equals to 50 degree, angle D is equals to 100 degree. आपल्याला अँगल ए बी सी फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे कुठला अँगल? अँगल ए बी सी हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, ना आपल्याला याच्यासाठी कन्स्ट्रक्शन काय घेतोय? ड्रा अ लाईन. सपोज लाईन एक्स वाय कन्सिडर करूया. ड्रा लाईन एक्स वाय पासिंग थ्रू पॉइंट सी and parallel to line AB, ray AB. ओके, मग याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन काय घेतोय बघा. ड्रॉ लाईन एक्स वाय पॅरलल कशाला आहे? पॅरलल टू रे BA. ओके, आता रे BA ही रे DE ला पण पॅरलल आहे आणि रे BA ही लाईन एक्स वाय ला पण पॅरलल आहे. म्हणजे ह्या दोन रेज आणि ही लाईन हे काय झाले? पॅरलल विथ इच अदर. देअरफॉर सपोज याला इक्वेशन नंबर फर्स्ट करा. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. देअरफॉर काय मिळेल? रे BA इज पॅरलल टू रे DE इज पॅरलल टू लाईन XY. Reason is from 1 and 2. From 1 and 2. Now आपल्याला ह्या मेजर वरून कुठे जायचंय? अँगल ABC कडे जायचंय. ओके, मग आता DE आणि XY हे जर पॅरलल आले म्हणजे आहेत आणि DC ही ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर अँगल EDC आणि अँगल XCD किंवा DCX हे कसले अँगल्स झाले? दोन अल्टरनेट अँगल्स. मग ते काय येतील? इक्वल मेजरचे येतील. ओके, मग काय येईल बघा. देअरफॉर काय मिळेल? अँगल EDC इज कॉन्ग्रुएंट विथ और इज इक्वल्स टू काय येईल? इज इक्वल्स टू कुठला अँगल येणार आहे? EDC इज इक्वल्स टू XCD किंवा DCX घेतलं तरी चालेल. इज इक्वल्स टू अँगल DCX. रिझन इज कसले अँगल्स आहेत ते? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. आता अँगल EDC चं बजेट किती आहे बघा? 100 डिग्री. आणि अँगल DCX मध्ये कुठले दोन अँगल्स आले? हा 50 डिग्रीचा एक प्लस अँगल BCX हे दोन अँगल्स आले ना, हा एक आणि इथला एक. समजलं? तो तिथे रिप्लेस करूयात. अँगल EDC चं मेजर किती आहे? 100 विच इज इक्वल्स टू अँगल DCX म्हणजे काय येणार? 50 प्लस कुठला अँगल आहे? अँगल BCX प्लस अँगल BCX. नाव काय होईल मग? हा 50 इकडे मायनस झाला तर 100 मायनस 50 इज इक्वल्स टू अँगल BCX. देअरफॉर 50 डिग्री इज इक्वल्स टू अँगल BCX. समजलं? अँगल BCX इथलं मेजर आपल्याला किती मिळालं? 100 डिग्री. आपल्याला फाइंड आउट कुठलं करायचं आहे? अँगल ABC. सॉरी 100 आहे, 50 डिग्री. 50 डिग्री आपल्याला फाइंड आउट कुठलं करायचं आहे? ABC चं.
ABC आणि BCX हे कसले अँगल्स आहेत? इंटेरियर अँगल्स. मग इंटेरियर अँगल थेरम नुसार हे सम किती येणार याची? 180 डिग्री. नेक्स्ट काय येईल मग? अँगल ABC प्लस अँगल BCX is equals to 180 degree. Reason is interior angle theorem. Interior angle theorem. Now angle BCX चा मेजर किती आहे आपल्याकडे? 50 डिग्री. सबस्टिट्यूट करूयात. अँगल ABC प्लस BCX किती आहे? 50 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. Therefore अँगल ABC हा 50 कडे प्लस आहे, राईट साइडला गेला काय होणार? मायनस. 180 मायनस 50 विच इज इक्वल्स टू 130 डिग्री. अँगल ABC इज इक्वल्स टू 130 डिग्री. समजलं? इथं एक कन्स्ट्रक्शन एक्स्ट्रा घेतलं आपण, त्यामुळे हे दोन रेज आणि ही लाईन XY पॅरलल मिळाली. DE XY पॅरलल आले, तर अल्टरनेट अँगल मुळे BCX चं मेजर मिळालं 50 डिग्री. ह्या दोन लाईन्स पॅरलल असल्यामुळे इंटेरियर अँगल्स काय येणार आहेत? सप्लिमेंटरी. म्हणून हे 50 आलं तर हे किती आलं? 130 डिग्री. समजलं? आता हे एक्झाम्पल विचारलं तर 3 मार्क्स साठी विचारलं जाऊ शकतं. ह्याच्यासाठीची हिंट जी आहे ती मात्र तुम्हाला काय करायला लागेल? लक्षात ठेवावी लागेल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. तुम्हाला एक्झाम्पल बघितल्यानंतर तिथं कुठली टेस्ट तुम्हाला अप्लाय करायची आहे? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट करायची आहे की अल्टरनेट करायची आहे? हे तुम्हाला तिथं डायग्राम आणि क्वेश्चन बघितल्यानंतर समजायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. त्याच्यामध्ये काय दिलंय बघा. रे AE is parallel to ray BD. ray AE is parallel to ray BD आणि रे AF is bisector of EAB. डायग्राम ड्रॉ करूयात आधी. बायसेक्टर्स दिलेत. EAF BCD एंगल से बायसेक्टर्स आहेत है XX YY. ओके. काय दिलंय ऑलरेडी की रे AE इज पॅरलल टू रे BD आणि हा जो AF आहे हा बायसेक्टर आहे कुठल्या अँगलचा? EAB चा. आणि BC हा बायसेक्टर आहे कुठल्या अँगलचा? DBA चा. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की लाईन AF इज पॅरलल टू लाईन BC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. ना दिलंय काय? रे AE इज पॅरलल टू रे BD. नेक्स्ट अजून काय दिलंय? रे AF and ray BC are bisectors of कुठल्या अँगलचा आहे रे AF? अँगल EAB and अँगल ABD respectively. ओके. ना आता ऑलरेडी हा अँगल आता x प्लस एक्स किती झाला? 2x आणि DBA याचं मेजर किती आहे? y प्लस y 2y. ओके. म्हणजे दिलंय काय अजून? अँगल EAB इज इक्वल्स टू x प्लस एक्स. म्हणजे समजेल तुम्हाला x प्लस एक्स किती आलं? 2x. अँगल ABD इज इक्वल्स टू
y plus y 2y. ओके, नाव लाईन्स काय दिलेत, सॉरी रे पॅरलल दिलेत आणि ही जर ट्रान्सव्हर्सल सपोज केली ए बी, देन ई ए बी आणि ए बी डी हे कसले अँगल्स झाले, अल्टरनेट अँगल्स. ओके, अँगल ई ए बी अँड अँगल ए बी डी आर कसले अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय, कशाने फॉर्म झाले ते, फॉर्म्ड बाय रे ए ई कॉमा रे बी डी ऑन ट्रान्सव्हर्सल, कुठल्या ट्रान्सव्हर्सल वरती, ए बी. Therefore, by alternate angle test, angle EAB is congruent to angle ABD. Therefore, angle EAB is equals to angle ABD. Reason is alternate angle test. Alternate angle theorem. टेस्ट नाही ना, सॉरी थेरम. ओके, मग दोन अँगल, तर ई ए बी ची मेजर किती आहे, 2x, ए बी डी चं मेजर किती आहे, 2y. बोथ साइडचे 2 कॅन्सल झाले तर काय मिळेल आपल्याला, x इज इक्वल्स टू y. आता x आणि y, इथं अँगल x आहे, इथं अँगल y आहे, हे काय झाले, अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय कशानी, रे ए एफ आणि रे बी सी ऑन ट्रान्सव्हर्सल ए बी. मग हे जर इक्वल मिळाले तर अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार हे रेज काय मिळाले, पॅरलल. ओके, दॅट इज देअरफॉर आता एक्स म्हणजे कुठला अँगल आहे, एफ ए बी. अँगल एफ ए बी इज कॉन्ग्रुएंट टू वाय म्हणजे काय, अँगल ए बी सी. हे कसले झाले, अल्टरनेट अँगल्स, त्यामुळे काय होणार आहे, रे ए एफ इज पॅरलल टू रे बी सी. रिझन इज अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट. ओके, थोडस डायग्राम डिफरंट आहे, त्याच्यामध्ये काय दिलं होतं, रे ए ई इज पॅरलल टू रे बी डी आणि बायसेक्टर्स दिलेले होते आपल्याला. ओके, त्याच्यावरून आपण काय केलं, पहिल्यांदा अल्टरनेट अँगल थेरम वापरला, त्याच्यावरून काय मिळालं, 2x इज इक्वल्स टू 2y. 2 नी बोथ साइडला डिवाइड केलं तर काय मिळालं, x इज इक्वल्स टू y. मग x आणि y हे कसले अँगल्स मिळाले, अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ए एफ बी सी ऑन ट्रान्सव्हर्सल ए बी. मग तिथे कुठली टेस्ट वापरली आपण, अल्टरनेट अँगल टेस्ट. ओके, now let us discuss our next example. In figure दिले काय ऑलरेडी, लाइन ए बी इज पैरेलल टू लाइन सी एफ, लाइन बी सी इज पैरेलल टू लाइन ई डी. देन प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, अँगल ए बी सी इज इक्वल्स टू अँगल एफ डी ई. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर डायग्राम बघा, दोन लाईन्स पॅरलल दिलेत, कुठल्या, बी सी अँड ई डी. डायग्राम ड्रॉ करूयात आधी. पॉइंट्स दिलेत, ए बी ई डी
parallel to line CF, AB is parallel to CF, and BC is parallel to ED. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, अँगल ABC, कुठे आहे अँगल ABC, हा अँगल कशाला प्रूव्ह करायचा आहे, FDE ला, FDE ला. ओके, ह्या अँगलला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता हे काय झालं, गिवन पार्ट झाला, गिवन. हे काय झालं, टू प्रूव्ह. ओके, नाव प्रूफ. चला सिंपल बघा, आधी काय करायला लागेल, लाईन AB इज पॅरलल टू लाईन CF, म्हणजे ह्या टोटल लाईनला ही लाईन पॅरलल आहे. तर आणि ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली BC, तर अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल BCD. ABC इज कॉन्ग्रुएंट विथ BCD. काय येईल रिझन सांगा बरं. हे दोन अँगल्स ABC अँड BCD कसले अँगल्स झाले, अल्टरनेट अँगल्स. ओके, काय येईल मग, लाईन AB इज पॅरलल टू लाईन CF आणि ट्रान्सव्हर्सल कुठली घेतोय त्यासाठी, BC. ऑन ट्रान्सव्हर्सल BC. Therefore, कुठले अँगल मिळाले, अँगल ABC is congruent to angle BCD. Reason is alternate angles. Alternate angles. Okay, त्याला इक्वेशन नंबर देऊन टाका फर्स्ट. नाव आता इथून ते इकडे यायला लागेल आपल्याला. मग फ्रॉम 1 and 2 आपण हे दोन अँगल्स काय करू शकतो, कॉन्ग्रुएंट आहेत ते प्रूव्ह करू शकतो. ओके, अँगल ABC BCD. नाव द लाईन BC इज पॅरलल टू लाईन ED. ओके, BC आणि ED पॅरलल आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर अँगल BCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EDF. येईल का, येणार. कुठल्या टेस्ट नुसार, कुठल्या थेरम नुसार, करस्पॉन्डिंग अँगल थेरम. काय येईल पुढे, लाईन BC इज पॅरलल टू लाईन ED ऑन ट्रान्सव्हर्सल PF. Therefore, angle BCD is congruent with angle EDF. Reason is corresponding angles. Okay, त्याला इक्वेशन नंबर देऊया सेकंड. नाव फ्रॉम 1 and 2 इथं काय मिळालं, ABC इज कॉन्ग्रुएंट टू BCD आणि इथं मिळालं BCD इज कॉन्ग्रुएंट टू EDF. मग फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो, अँगल ABC is congruent to angle EDF. Therefore, angle ABC is congruent to angle EDF. Reason is from 1 and 2. समजलं, इथं कुठल्या टेस्टचा यूज केला आपण, अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगलचा यूज केलेला आहे. दोन लाईन्स काय दिल्यात, पॅरलल, दोन ग्रुप्स दिलेत पॅरलल लाईन्सचे. त्याच्यावरून आपण पहिल्यांदा अल्टरनेट अँगल थेरमचा यूज केलाय, देन करस्पॉन्डिंग अँगल थेरमचा. आणि दोन्ही इक्वेशन्स कंबाईन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, अँगल ABC is equals to angle FDE. The daily task for you to revise all given examples. दिलेले एक्झाम्पल्स परत एकदा तुम्ही रिवाइज करायचे आहेत. फक्त क्वेश्चन बघून काय करायचंय, न बघता आपल्याला आन्सर लिहिता येते का, सोल्युशन लिहिता येते का हे चेक करायचं
आहे. ओके, आय होप यू विल कम्प्लीट युअर डेली टास्क. थँक्यू.